नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकरी कमेंट करतात की पाणी द्यायचं की नाही द्यायचं. पण आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की उत्पादनात घट झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, उत्पादनात घट झालेली आहे. या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकाचे उत्पादनात घसरण पडलेली आहे. तर कशामुळे झालेली आहे, काय फरक पडलेला आहे, हे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर आपल्या चॅनलवर जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअर पण करत जा शेतकरी मित्रांनो. तर चला चालू करूया आपण व्हिडिओ. तर बघा शेतकरी मित्रांनो, तर आपण आजच्या या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि या प्लॉट आहे जकी 9218चा हरभराचा प्लॉट आहे. पूर्ण 5 एकराचा प्लॉट आहे. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कालपासून म्हणजे आज ओलिताला सुरुवात करणाऱ्या पूर्ण चॅनलला पाणी देणाऱ्या तुषार सिंचनने. तर बघा, तर तुम्ही थंबनेल बघून आपल्या व्हिडिओला क्लिक केलं असेल. हो नक्की उत्पादनात घसरण आलेली आहे. तर कशी बघा. तर 8 दिवस झाले शेतकरी मित्रांनो, ढगाळ वातावरण आहे, थंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि बरंचसं शेतकऱ्यांची कमेंट येत आहे की वरचे फूल जळालेले आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचे लेट हरभरे आहे ना, त्यांनाही फूल यायला थोडा उशीर होत आहे, लेट फूल येत आहे. तर आपले पहिली पेरणी झालेली आहे. तर जे हलकी जमीन आहे ना, ज्या हलक्या भागात जमीन आहे तिची ओल कमी झालेली असेल, या ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि फूल जळालेले आहे शेतकरी मित्रांनो. बघा, आता ह्या ढगाळ वातावरणामुळे लवकर फूल जळते शेतकरी मित्रांनो. हे बघा, आणि याच्यात आपण फवारणी पण नाही करू शकत. हे बघा, फवारणीची ही अजून हिट वाढते. हे बघा, हे बघा आहे, हे लवकर म्हणजे असं फुलाची चाल बंद झालेली आहे आणि काही काही ठिकाणी तर हात लावल्यानंच गळते आणि कुठे कुठे पिवळे घाटे पण पडलेले आहे शेतकरी मित्रांनो. असे लहानचे पिवळे घाटे आहे. तर बरंचसं फूल आपलं स्टॉप झालेलं आहे. आतापर्यंत फूल पाहिजे होतं आपल्या हरभरा जसं बाकी झाडांना आहे. हे बघा, इथे फूल नाही आहे का इथच्या जागेत, पण त्याच्या साईडला इथे फूल आहे. बघा, ह्या जागेचा फरक आहे, पण उत्पादनात नक्की घसरण आलेली आहे शेतकरी मित्रांनो. बघा ना, आता इथे बघा, ह्या आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम. हे बघा, फूल बघा, हे बघा, हे घाटे बघा आहे. ह्या ढगाळ वातावरण थंडी असती अशी परिस्थिती झाली नसते. हे बघा, हे वायला आहे, पूर्ण वायलं फूल आहे हे. हे बघा आहे, हे घाट्यात रूपांतर नाही झालं. हे बघा आहे, हे पूर्ण फूल वायलं. खूप नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रांनो या ढगाळ वातावरणामुळे आणि हलक्या जमिनीत असाच परिणाम होतो. आता आम्ही हे इथं पाणी का नाही दिलं लवकर, कारण की ओल भरपूर होती आणि ढगाळ वातावरण होतं. 2-3 दिवस थंडी पण पडली. पण आता पाणी द्यायला का सुरुवात केली मी, कारण की बराचसा माल कव्हर झालेला आहे. आता हे तर परिणाम तर लगेचच दिसलं मला, कारण की हे जे परिणाम आलं का नाही आपल्या खालच्या भागात आलेला आहे. हे जे तुम्हाला अवस्था मी दाखवून राहिलो हे खालच्या भागात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो. पण इथं पाण्याचा ताण पडला. ह्याची जागा भारी जमीन नाही आहे, हलकी जमीन आहे. पण जेव्हा हिचे फूल जळायला सुरुवात झाली ना, तेव्हा आपला माथ्यावरचा हरभरा फुल गच्च फुलावर होता. त्याला पहिले गाठे येऊ दिले, नंतर ही पाण्याला सुरुवात केली, नाही का. आपण जर इकडलं फूल जळालं म्हणून आपण पाण्याची सुरुवात नाही केली, कारण की वरचा हरभरा गच्च फुलावर होता. इकडे नुकसान झालेलं आहे, पण माथ्यावर काही नुकसान नाही आहे, अशी परिस्थिती नाही आहे. पण माथ्यावर थोडीफार सुरुवात झालेली होती या ढगाळ वातावरणामुळे, नाही का. आता माल 78 दिवसाचा कालावधी झालेला आपल्या हरभऱ्याला, तेव्हा कुठे मी पाण्याला सुरुवात केली आहे शेतकरी. आता पूर्ण फेर जाणार आपला, माझा पूर्ण 2.5 घंट्याचा फेर जाणार. आता हे धुवारी पण पडली होती आपल्या चेन्यावर, तर हे धुवारी पण आता या चेन्यावर जे धुवारी पडली या पाण्यानं आपण 2-2.5 तास शिप देत आहे का नाही, या पाण्यानेही धुवारी धुवून निघणार आपल्या, जो काही परिणाम झाला असेल तो. तर बरेचसे शेतकरी, आता ज्या शेतकऱ्यांचे लेट हरभरे आहे, फुलधारणा ही उशिरा होऊन राहिली, कारण की थंडी नाही आहे, गरमाट आहे, नाही काय. यावेळी काय होते शेतकरी मित्रांनो, फुलांची गळ होते, फुलांची कडी जडते. गरमाट वातावरण नाही पाहिजे, थंडी पाहिजे. आता आता आंब्याचाही बार गळून राहिला शेतकरी मित्रांनो. थंडी पाहिजे,
थंडी जर असली घाटे लवकर भरतात, फास्ट भरतात शेतकरी मित्रांनो घाटे, आणि पाण्याचाही ताण पडत नाही. जे भारी जमीन आहे का नाही त्यांना तर पाणी द्यावं नाही लागत जर थंडी पडली तर. आता सर्वांनाच पाणी द्यावं लागेल, कारण की बरेच दिवस झाले, 5-6 दिवस झाले ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्या पिकाचे फुलंही पण जळले आणि शेतकऱ्यांना पाणी पण द्यायला त्रास होऊन राहिला, आणि वातावरणही पोषक नाही आहे आणि अळीचाही प्रादुर्भाव होऊन राहिला. म्हणून या कारणाने काही ना काहीतरी उत्पादनात घट येईलच शेतकरी मित्रांनो, आणि आली आहे. कारण की बरेचसे फुल जळालेले आहे आपले, बरेचसे ठिगे अशी गॅप पडलेली आहे आपल्या शेतामध्ये बघा. असे ठिगे टाले पडलेले आहेत. त्याचा आपल्या असर पडतोच, उत्पादनावर नक्की असर पडतो शेतकरी मित्रांनो. आणि काही झाडं हे बघा, अशी झाडं असतील तुमच्या शेतामध्ये, जसे माझ्या शेतामध्ये आहे बघा, याला मुळकूज लागलेली आहे. आता हे पूर्ण झाड वाहिलं, याला जर असं उपडून बघितलं तर हे सहज उपडून येते. हे बघा, आलं ना उपडून. हे बघा, असे झाडं हे सहज उपडून आले. हे बघा, मुळकूज आहे ही. हे असे जर झाडं तुमच्या शेतामध्ये असेल, माल राहतं, याला माल येते, घाटे पकते याचे, पण पूर्ण माल फूल गळून जातं शेवट. हे बघा, असे जर असेल ना तुमच्या शेतामध्ये हे झाडं, तर हे उपडून फेकून द्यायचे दुऱ्याच्या दूर. याला मुळकूज म्हणतात. हे बघा ना, मूळ पूर्ण तुटलेली आहे. इथलीच लहानची राहते का हरभऱ्याला, मूळ खूप मोठी राहते, लंबी राहते. हे बघा, ही पूर्ण मुळकूज आहे. बुरशी वेगळी, हे मुळकूज आलेली आहे, मूळ सडलेली आहे, मुळावर बुरशी आलेली आहे. आणि जे काही पिवळा हरभरा पडतो, मुळकूज नाही राहत, मुळं सुदृढ राहतात पण पानं पिवळे पडतात, ते एक बुरशी वेगळी, नाही का. अशी ही परिस्थिती आहे. आणि असे जर आपल्या शेतामध्ये जर झाडाचं प्रमाण जास्त असेल त्याने ही उत्पादनात घट येते. तर याचे प्रमाण, मुळकूजचे प्रमाण घाटे भरणी अवस्थेमध्ये जेव्हा हरभरा राहतो का नाही, माल राहतो का नाही, तेव्हा भरपूर येत असते. काही जमिनीमध्ये मुळकूजचा प्रादुर्भाव जास्त होतो, यानंही उत्पन्नात घट येते. तर म्हणून म्हणतो मी शेतकरी मित्रांनो, आता विषय आहे शेतकरी मित्रांनो पाणी द्यायचा. बरेचसे शेतकरी मित्र म्हणतात की 80 दिवसाचा हरभरा आहे, 75 दिवसाचा हरभरा पाणी द्यावे का? द्या शेतकरी मित्रांनो, नक्की पाणी द्यायला सुरुवात करून घ्या. कारण की 2-3 दिवस झाले आता ढगाळ वातावरण आहे, धुवारी पडली, पाणी नक्की द्या. आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा गच्च फुलावर आहे का नाही, तर पाणी देऊ नका. कारण की तुमचा हरभरा लेट पेरणीला आलेला आहे. अळी असेल तर फवारणी करा. भर गच्च फुलावर अळी असेल तर फवारणी करा, झेपची फवारणी करा, 05234ची खताची फवारणी करा, इमॅमॅक्टिन फवारणी करा. माझा जो हरभरा आहे शेतकरी मित्रांनो, आता ओलीत झालं की फवारणीचं पाहिजे की नाही पाहिजे याचं निरीक्षण करणार शेतकरी मित्रांनो, तेव्हा कुठे मी फवारणी करणार, की खरंच आवश्यकता आहे का. आता पाण्यालाही आपल्याला अजून 3-4 दिवस बाकी आहे फेर जायला चण्याचा, नाही का. तर म्हणून या कारणाने आता तुम्हाला तुमच्याही शेतात असं जर झालं असेल ना, तर नक्की उत्पादनात घट येईल. आणि शेवटी आपली जमीन हलकी आहे, तर त्याच्यातही ॲव्हरेजसाठी जर चांगला उतारा पाहिजे असेल तर हे अशी परिस्थिती नाही पाहिजे शेतकरी मित्रांनो. हे बघा ना, इथचं फूल पूर्ण बंदच झालेलं आहे. या ढगाळ वातावरणानं पूर्ण फूल खाल्लेलं आहे. हे बघा, हरभरा हिरवागार दिसतो, पण या ढगाळ वातावरणानं, या थंडीनं, उष्णतामान वाढल्यानं उत्पादनात घट आलेली आहे शेतकरी मित्रांनो. बघा, जो माल पकडलेला आहे तो माल भरणार, आता बाकीचा येणार नाही. त्याच कारणासाठी आपण पाणी देत आहोत, बाकी दुसरं काही नाही शेतकरी मित्रांनो. आता इथलं मोठं नुकसान झालं आपलं, नाही का. अळी तर पाहिजे अशी अळी आहे नाही, नॉर्मल अळी आहे. पण जर जास्तच अळी असली तर फवारणी घेऊ आपण, आपले व्हिडिओ येतच राहतील. बघा, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल माल भरपूर घाटे दिसत आहे, पण जे शेंड्यावरचं जे फूल आहे का नाही, ते बंद झालेलं आहे शेतकरी मित्रांनो, पूर्णतः बंद झालेला आहे. आता इकडला प्लॉट थोडा बरा आहे आपला, इकडे फूल पण आहे, जिवंत आहे फूल, पण इकडलंही तसाच असर नाही व्हावा, तर म्हणून आपण पाण्याला सुरुवात केलेली आहे.
तर अशी परिस्थिती आहे ना माझ्या चण्याची, उत्पादनात नक्की घट झालेली आहे. तुम्ही नक्की कमेंट करा, तुमच्या चण्यामध्ये असा परिणाम झालेला आहे का? तर नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.